बाबरी मस्जिद तोडण्याचा पहिला कुदाळ मारणाऱ्या बलबीरने इस्लाम कबूल केला होता का? एक मोठं षड्यंत्र आणि त्या षड्यंत्रापूर्वक देशभरामध्ये हे पसरवल्या गेलं का एका कारसेवकाला पश्चाताप झाला आणि त्या पश्चातापाच्या बदल्यात त्याने साक्षात हिंदू धर्म सोडून इस्लाम कबूल केला. त्याचं नाव सांगितलं गेलं का त्याचं आधी बलबीर नाव होतं, नंतर तो आमिर बनला, धर्मांतरण केलं आणि ही रचलेली बनावट आख्यायिका मागच्या काही वर्षापासून आपल्या समोर लगातार सांगितली जात आहे. बाबरी विध्वंसातील खोट्या पश्चातावाचा पर्दाफाश करणारा बिंदास बोल मी घेऊन आलोय. नमस्कार, मी सुरेश चव्हाणके आणि आजच्या बिंदास बोल मध्ये मी तुम्हा सगळ्या मराठी भाषी लोकांचं स्वागत करतो. आज आम्ही आपल्या समोर विजय दिवसाच्या निमित्ताने, शौर्य दिवसाच्या निमित्ताने हा विशेष बिंदास बोल घेऊन आलेलो आहे. आज आम्ही उघडपणे त्याच अफवेचा पर्दाफाश करतोय जिला बनावट आख्यायिका म्हणावी लागेल. 1992च्या इतिहासात अयोध्या आणि बाबरीचा कलंक मिटवण्याचा पराक्रम एक मोठा सुवर्णाक्षराचा अध्याय आहे. राम भक्तांनी दिलेलं बलिदान, त्यांच्या जीवश्री निश्चय, भगवे झेंड्याखाली घेतलेला त्यांचा प्रण आणि त्याला पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करण्याची जिद्द, या घटनेला अशा पद्धतीने प्रस्तुत केल्या गेलं की लोकांना त्यातून अपराध बोध व्हावा, लोकांना अभिमान आणि शौर्याची भावना होण्याऐवजी त्यांना त्यातून काहीतरी चूक केलं असा अपराध बोध व्हावा, अशी एक कहाणी घडल्या गेली. आणि ती कहाणी इतक्या सिस्टमॅटिकपणे घडल्या गेली, सगळ्या मीडियामध्ये छापून आणली. कंट्रोल रूमला हा पहा, या साईटला देशातल्या सगळ्या प्रतिष्ठित मीडिया संस्थांनी एक रिपोर्ट चालवला आणि त्यामध्ये त्यांनी म्हणलंय की बाबरी पर कुदाल चलाने वाला ही बना मुसलमान और मस्जिदे बनवण्याचा त्यांनी घेतला संकल्प. यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्ट चेक आहे का सीबीआय पासून मुलायम सिंग यादवच्या, यूपी पोलीसच्या कुठल्याही FIR मध्ये, इन्व्हेस्टिगेशन मध्ये कुदळ नव्हती. त्या ठिकाणी जे लोखंडी खांब होते, पाईप होते, त्यांनाच कसं टोक अंकुचीदार करून शस्त्र बनवल्या गेलं हेच सांगितलं गेलं. कारण यूपी पोलीसचा दावा होता की कोणालाही त्या ठिकाणी काठी सुद्धा घेऊन जाऊ दिलं नाही. मग कुदळ कुठून गेली? पहिला फॅक्ट चेक तर याच ठिकाणी फेल होतो. पण आज काही लोक वामपंथी इस्लामी अजेंडेच्या तळातून पटकावणारे त्या शौर्यगाथेला कलंक लावू इच्छितात. ते पसरवतात बलवीर सिंह मोहम्मद आमिर बनला अशी कथा सांगतात की तो पहिला कारसेवक होता ज्याने गुंबतावर कुदाळ पटकवली, मग पश्चाताप करून इस्लाम स्वीकार केला आणि अनेक मस्जिदी बांधल्या. मैदानात उतरला बिंदास बोल आणि बिंदास बोलच्या टीमने या सगळ्या ठिकाणी आपल्या टीमला पाठवलं. सुदर्शनचे रिपोर्टर गेले आणि आम्ही त्या ठिकाणी त्याचा शोध घेतला. अयोध्येच्या पोलीस स्टेशन, ज्याला कोतवाली म्हणतात, अयोध्येचं जिल्हा न्यायालय ज्या ठिकाणी पहिली केस चालली, हरियाणात पानिपतचा हा कारसेवक सांगितला जात होता, त्याच्या गल्लीमध्ये, त्याच्या मोहल्ल्यामध्ये, ज्या बजरंग दलामध्ये त्यांनी काम केल्याचा दावा केला जातो, त्यांच्या कार्यालयीन सगळ्या कागदपत्रांपर्यंत आमच्या रिपोर्टरनी सगळ्या फॅक्ट चेक केला. बलवीर सिंग नावाचा कुणीही व्यक्ती सापडलाच नाही. पण खरे कारसेवक ज्यांनी रक्ताने, हृदयाने रामलीलांसाठी उभं आयुष्य पणाला लावलं, त्यांनीही स्पष्ट सांगितलं असं नाव कोणी कारसेवकात आमच्यामध्ये नव्हतंच. म्हणून आजचा सवाल आहे, हा काल्पनिक नायक कोण आहे? अफवेचा पुतळा कोणी उभा केला? बिंदास बोलच्या रणांगणावर आम्ही आज या अफवेचं विघटन करणार आहोत. सत्य उगवेल आणि झूठ हरेल. प्रभू रामाच्या आजच्या या महत्वाच्या दिवशी आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत हा बिंदास बोल. मुद्दा पहा. बंधुओं तक अनगिनत वीरों ने अपने प्राणों को न्यौछावर